नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. वसे हृदयी देव जो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. अगोदरच्या श्लोकात उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्थ आपल्याला उत्तर देत आहेत. समर्थांनी अगोदरच आपल्याला दिलासा दिला आहे की देव हृदयात राहतोच, याविषयी कोणतीही शंका नको. कारण प्रत्येक देहात आत्मा आहेच व तो आत्मा हा त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात तो आत्मरूपाने राहतोच आहे. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो आत्मा त्याच्या शरीरात आहे. म्हणजेच आत्मा आहे म्हणूनच तर तो जिवंत आहे. माणूस मेला म्हणजे त्याचा देह आणि आत्मा वेगळा झाला असे आपण म्हणतोच. हा आत्मा कसा आहे? भगवान कृष्णांनी गीतेच्या 15व्या अध्यायात सांगितले आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या जगातील सर्व जीव हे माझेच अंश आहे. त्यांच्या बद्ध म्हणजे बांधलेल्या जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. हे सांगून भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 2ऱ्या अध्यायात म्हणतात, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. जसे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मा हे शरीर सोडून दुसरी नवी शरीरे धारण करतो. आत्म्याचे वर्णन करताना भगवान म्हणतात, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही व वारा सुकवू शकत नाही. समर्थांनी सांगितले की हा आत्मा त्या परमात्म्याचाच एक छोटासा अंश आहे. तर तो परमात्मा म्हणजेच हृदयाचा देव कसा आहे? तर तो आकाशासारखा व्यापक आहे. आपण जिथे जाऊ तिथे आकाश आहे. गरिबाच्या झोपडीपासून ते राजाच्या महालावरती देखील आकाशच आहे. तसे ते सर्वव्यापी आहे. हे भगवंताचे आकाशासारखे व्यापून राहणे निरंतर म्हणजेच सततचे आहे. तो कायमच हे विश्व व्यापून उरलेला असल्याने त्याला येणे जाणे माहितीच नाही. तो उत्पत्ती, स्थिती व लय याच्या पलीकडचा आहे. त्यामुळे अशी कोणतीच जागा नाही की जिथे तो परमात्मा नाही. तेच समर्थ सांगतात की तया वीण कोठे रिता ठाव नाही. तो सर्वाठाई असूनही पुन्हा अलिप्त आहे. त्यामुळेच माणूस मृत्यू पावल्यावरही त्यातील आत्मा हा पुन्हा मूळ स्वरूपातील परमात्म्यात विलीन होतो व नंतर ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे पुन्हा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे सर्व काही नियमितपणे चालू असते. यासाठीच आपण त्या परमात्म्य स्वरूपाचे गुणगान समजावून घेतले पाहिजे व त्यालाच भजले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे हे निश्चित असते, कारण आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. मग प्रश्न असा पडतो की मनुष्याने कशासाठी आत्म्याचे परमात्म्यात विलिनीकरण करायचे? या विलिनीकरणालाच आपण परमार्थ म्हणतो. मग हा परमार्थ कशासाठी करायचा? याचे उत्तर असे आहे की जिवंतपणी मनुष्याच्या प्रयत्नाने जर आत्म्याचे परमात्म्याशी नाते जोडले गेले तर आत्म्याचे वेगळे अस्तित्व उरत नाही. तो पूर्णपणे परमात्म्यात विलीन होतो व साहजिकच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. यालाच आपण परमार्थ म्हणतो.
परंतु जर मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात विलीन झाला, की जे सहजपणे व नैसर्गिकपणे घडते, तर आत्म्याचे अस्तित्व स्वतंत्र राहते. कारण कर्मबंधनामुळे म्हणजेच व्यक्तीच्या प्रारब्धामुळे त्याला पुन्हा दुसरा देह धारण करावा लागतो. हा दुसरा देह कोणता असेल हे त्या व्यक्तीच्या संचित कर्मानुसार ठरते व साहजिकच आत्म्याला सुद्धा देह धारण करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागते. हा ईश्वरी नियम आहे. यासाठीच प्रत्येक मनुष्याने आत्म्याचे परमात्म्याशी आपल्या जिवंतपणीच नाते जोडण्याचे काम केले पाहिजे. हे नाते जोडण्याचे काम फक्त मनुष्य योनीतच होऊ शकते, अन्य योनीत ते होऊ शकत नाही. म्हणून मनुष्य जन्म हा दुर्लभ मानला जातो. त्यासाठीच मानवाने आपल्या या मनुष्य जन्मातच आत्म्याचे परमात्म्याशी नाते जोडले पाहिजे, म्हणजेच परमार्थ साधला पाहिजे. सारे संत आपल्याला हाच उपदेश करीत आहेत. समर्थांनाही हेच अभिप्रेत आहे. जय जय रघुवीर समर्थ.